स्टाफ सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख यांनीही या बैठकीला उपस्थिती राखली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली आणि अर्थातच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला फार मोठं महत्त्व आहे। आणि IMF मध्ये भारतानं पाकिस्तान विरुद्ध आपली भूमिका ठामपणे मांडली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्यानं भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं त्याकडे लक्ष वेधलंय। IMF कडून मिळणाऱ्या निधीचा पाकिस्तानकडून स्टेट स्पॉन्सर टेररिझमसाठी गैरवापर होण्याचा धोका आहे आणि तेच भारतानं IMF समोर मांडलं आणि भारताच्या या भूमिकेची IMFनं नोंद घेतली आहे। 1989 सालापासून गेल्या 35 वर्षात पाकिस्ताननं IMF कडून 28 वर्ष एक मोठा निधी घेतलाय। गेल्या 5 वर्षात म्हणजे 2019 नंतर पाकिस्ताननं 4 वेळा IMFच्या योजनांचा लाभ घेतलाय। तर या आधीच्या योजनांमुळे स्थिर आर्थिक धोरण तयार झालं असतं तर पाकिस्तानला पुन्हा IMF कडे धाव घ्यावी लागली नसती। भारतानं IMF समोर हे सर्व मुद्दे आहेत हे अधोरेखित केले। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF कडून पाकिस्तानसाठी $1 अब्जच्या विस्तारित निधी सुविधा या कर्ज योजना मंजूर झाल्या होत्या। सोबतच $1.3 अब्जच्या कर्ज योजनेसंदर्भात देखील विचार झाला होता। IMFच्या या निर्णयाकडे आता संपूर्ण जागतिक समुदायाचं लक्ष लागलंय। परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानची आज मोठी पोलखोल केली। पाकिस्ताननं काल 300 ते 400 ड्रोन्सच्या मदतीनं भारतीय हवाई हद्द ओलांडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे ड्रोन्स पाकिस्तानला तुर्कस्ताननं पुरवले होते। पाकिस्ताननं जवळपास 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतानं प्रत्येक ठिकाणी त्यांचा डाव हा उधळून लावला। भारतानं देखील 4 ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानची एक रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली। पाकिस्तानी सेना ने सैन्य बुनियादी ढांचे को निशाना बनाने के इरादे से पूरी पश्चिमी सेना पर भारतीय वायु क्षेत्र का कई बार उल्लंघन किया। यही नहीं बल्कि पाकिस्तानी सेना ने नियंत्रण रेखा पर भारी कैलिबर वाले हथियारों से गोलीबारी भी की। अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। ड्रोन के मलबे की फोरेंसिक जांच की जा रही है। प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड सोंगर ड्रोन्स हैं। इसके उपरांत रात में पाकिस्तान के एक सशस्त्र UAV ने भटिंडा सैन्य स्टेशन को निशाना बनाने की कोशिश भी की, जिसे पकड़ा गया और उसे निष्क्रिय कर दिया गया। आणि एक मोठी बातमी आहे, भारत पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावात आता सौदी अरेबियानं उडी मारली आहे। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री हे इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला सध्याचा जो तणाव आहे, जो संघर्ष सुरू आहे